कुंभ राशी माघ अमावस्येनंतर मिळणार खुशखबर. ही खुशखबर ब्रह्मदेव सुद्धा थांबवू शकणार नाहीत. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या जीवनात घडणाऱ्या एका विलक्षण परिवर्तनाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर माघ अमावस्या ही केवळ असून ती अंतर्मनातील अंधार दूर करून नव्या प्रकाशाची सुरुवात करणारी दैवी ऊर्जा आहे. या अमावस्येनंतर ग्रहस्थितीत होणारे बदल कुंभ राशींच्या जीवनात अशा प्रकारे परिणाम घडवणार आहेत की अनेक वर्ष ज्याची वाट पाहत होता ती मोठी खुशखबर आता दार ठोठावणार आहे. ही अशी वेळ आहे की जिथे तुमचे प्रयत्न, तुमची साधना आणि तुमचा संयम यांना अखेर फळ मिळणार आहे. कुंभ राशींचा स्वामी शनी असून शनी हा न्यायप्रिय आणि कर्मफळ देणारा ग्रह मानला जातो. गेल्या काही काळात तुम्ही ज्या अडचणी, मानसिक दबाव आणि आर्थिक चढउतार अनुभवले ते सर्व शनीच्या कठोर पण शिक्षण देणाऱ्या प्रभावामुळे होते. परंतु आता ग्रहांचा संयोग असा तयार होत आहे की शनीचा कठोरपणा हा कमी होत जाईल आणि तुमच्या मेहनतीचे सकारात्मक फळ समोर येईल. गुरूचा अनुकूल दृष्टिकोन आणि चंद्राचा शांत ऊर्जेमुळे तुमच्या जीवनात स्थैर्य आणि समाधानाची भावना निर्माण होईल. ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा शनी आणि गुरु संतुलित स्थितीत येतात तेव्हा आयुष्यातील मोठे निर्णय योग्य दिशेने जातात. मग अमावस्येनंतर कुंभ राशींच्या व्यक्तींना करिअर क्षेत्रात मोठी प्रगती दिसू शकते. ज्यांनी अनेक वर्ष नोकरीत स्थिरतेसाठी संघर्ष केला, ज्यांच्या बढतीचे निर्णय वारंवार पुढे ढकलले गेले, त्यांच्यासाठी आता संधीचे दरवाजे उघडू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास जिंकण्याची संधी मिळेल आणि तुमच्या कल्पकतेची दखल घेतली जाईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही नवीन करार, भागीदारी किंवा आर्थिक गुंतवणुकीतून लाभ होण्याची दाट शक्यता प्रबळ आहे. ही वेळ संयमाने आणि शहाणपणाने निर्णय घेण्याची आहे, कारण योग्य पाऊल उचलल्यास भविष्यातील पाया अधिक मजबूत होतो. आर्थिक बाबतीतही अमावस्या एक नवा अध्याय सुरू करणार आहे. गेल्या काळात जे अडथळे होते, कर्जाचा ताण किंवा अनपेक्षित खर्चामुळे निर्माण झालेली अस्थिरता आता हळूहळू कमी होईल. ग्रहांची चाल सूचित करते की अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे किंवा एखादा नवीन उत्पन्नाचा शोध निर्माण होऊ शकतो. ही अशी वेळ आहे जिथे तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने आर्थिक निर्णय घेतले तर पुढील काही वर्ष सुरक्षिततेची हमी मिळेल. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की अमावस्येनंतरची पहिली पौर्णिमा आर्थिक स्थैर्याचे संकेत देते आणि पाहता चंद्राच्या अनुकूल स्थितीमुळे मानसिक स्थैर्य वाढेल. आध्यात्मिक प्रगतीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. माघ अमावस्या ही पितृपूजन, दान आणि जप-तप यासाठी सर्वात श्रेष्ठ मानली जाते. या काळात केलेली साधना तुमच्या जीवनातील अडथळे दूर करण्यास सहाय्यभूत ठरेल. कुंभ राशींचे लोक स्वभावतः विचारशील आणि तत्वनिष्ठ असतात, त्यामुळे आध्यात्मिक साधनेत त्यांना विशेष समाधान मिळते. देवावरची श्रद्धा आणि सातत्यपूर्ण प्रार्थना यामुळे अंतर्मनातील भीती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. ग्रहस्थिती सूचित करते की दीर्घकाळ प्रलंबित असलेले एखादे काम आता पूर्णत्वास जाईल. न्यायालयीन प्रकरणे, मालमत्तेचे वाद किंवा कागदपत्रांशी संबंधित अडथळे हळूहळू सुटू शकतात. शनीचा न्यायप्रिय स्वभाव तुमच्या बाजूने निर्णय देण्यास मदत करू शकतो. जर तुम्ही प्रामाणिक आणि संयमी राहिला तर ही वेळ घाईघाईने निर्णय घेण्याची नाही, तर शांतपणे परिस्थितीचे मूल्यांकन करण्याचे आहे. योग्य सल्ला आणि नियोजनामुळे मोठा लाभ संभवतो. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. एकाग्रता वाढेल आणि अभ्यासात सातत्य राहील. गुरूचा सकारात्मक प्रभाव ज्ञानवृद्धीस मदत करेल. ज्यांनी परदेशात शिक्षण किंवा नोकरीसाठी प्रयत्न केले आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. ही वेळ आत्मविश्वास वाढवण्याची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची आहे. तुमच्या प्रयत्नांना आता योग्य दिशा मिळेल.
समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढण्याचे संकेतही या काळात दिसतात. अनेकदा तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची दखल घेतली जात नाही असे वाटत होते, परंतु आता परिस्थिती बदलू लागेल. तुमच्या प्रामाणिकपणामुळे आणि मेहनतीमुळे लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. सार्वजनिक जीवनात किंवा सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्यांसाठी ही वेळ विशेष यशस्वीदायी ठरेल. तुमचा आवाज अधिक प्रभावी होईल आणि लोकांचा विश्वास संपादन कराल. कुंभ राशींच्या व्यक्तींना या काळात नवीन जबाबदाऱ्यांच्या स्वीकारण्याची संधी मिळू शकते. सुरुवातीला त्या जबाबदाऱ्या कठीण वाटू शकतात, परंतु त्यातूनच तुमची क्षमता आणि नेतृत्व होऊन सिद्ध होतील. शनीचा प्रभाव तुम्हाला धैर्य आणि संयम देईल. ही वेळ तुमच्या जीवनातील निर्णय ठरू शकतो, जिथे तुम्ही स्वतःला नव्याने ओळखाल. प्रत्येक अनुभवातून शिकत पुढे जाणे हेच तुमचे बळ ठरेल. प्रेम संबंधांमध्ये ही सकारात्मक बदल दिसू शकतो. जे संबंध ताणतणावात होते ते आता सुधारू शकतात. संवाद आणि समजुतीने गैरसमज दूर होतील. ज्यांना अजून योग्य साथीदार मिळाला नाही त्यांच्यासाठी हा नवा अध्याय सुरू होऊ शकतो. ग्रहांची अनुकूलता सूचित करते की भावनिक समाधान आणि स्थैर्य मिळेल. ही वेळ विश्वासाने पारदर्शकतेवर आधारलेले संबंध मजबूत करण्याची आहे. दीर्घकालीन स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता वाढली आहे. अनेक वर्ष मनात जपलेली इच्छा आता साकार होऊ शकते. ही खुशखबर केवळ आर्थिक किंवा व्यावसायिक नसून मानसिक समाधान देणारी असेल. ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा अमावास्येनंतर सूर्य चंद्राचा संतुलन प्रभाव तयार होतो तेव्हा जीवनात नवे अध्याय उघडतात. कुंभ राशींसाठी हा तसाच काळ आहे. तुमच्या धैर्याचा आणि विश्वासाचा हा विजय असेल. परंतु या सर्व सकारात्मक संकेतांबरोबर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ग्रह अनुकूल असले तरी योग्य कृती करणे तुमच्या हातात आहे. संयम, शिस्त आणि प्रामाणिकपणा यांचा त्याग करू नका. शनी नेहमी कर्माला महत्त्व देतो, त्यामुळे सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास ही संधी आयुष्यभरासाठी लाभदायक ठरेल. शेवटी एवढेच सांगावेसे वाटेल की माघ अमावास्येनंतर कुंभ राशींच्या जीवनात येणारी ही मोठी खुशखबर तुमच्या आयुष्याचा प्रवाह बदलू शकते. देवावर श्रद्धा ठेवा, सकारात्मक विचार ठेवा आणि ज्योतिषशास्त्राने दिलेल्या संकेतांवर विश्वास ठेवा. हा काळ तुमच्यासाठी नव्या सुरुवातीचा आहे, जिथे अडथळ्यांवर मात करून यशाच्या शिखराकडे वाटचाल कराल. तुमच्या आयुष्यातील हा परिवर्तनाचा क्षण तुमच्यासाठी चिरंतन समाधान आणि आनंद घेऊन येऊ हीच शुभेच्छा. ग्रहांची चाल स्पष्ट सांगते की हा काळ तुमच्यासाठी परिवर्तनाचा आहे, पण लक्षात ठेवा, ग्रह दिशा देतात, परिश्रम आणि श्रद्धा यश निश्चित करतात. संयम, शिस्त आणि सकारात्मक विचार ठेवून पुढील 40 दिवस विशेष जागरूक राहा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.